नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये अभिषेक मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता बहिणी, मी खोटारडा आहे की खरं आहे याने कुठे फरक पडतो? मी मुक्ता तुमच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी खरं बोलते की खोटं याने कुठे फरक पडतो? आणि खरंच मला कोमलशी लग्न करायचं आहे की मी तिला फसवतोय याने कुठे फरक पडतो? कारण एक गोष्ट नक्की आहे की काही झालं तरीही मी तुम्हाला फसवतोय हे काही कोमलला अजूनही कळलेलं नाही. इनफॅक्ट तुमच्या घरातल्या कोणालाही काहीही कळलेलं नाही, कारण त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ते माझ्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. परंतु तुम्हाला तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की मी खोटारडा आहे, मी तुमच्या घरात सगळ्यांना फसवतोय. हे सिद्ध कसं करणार आहात तुम्ही? तुमच्याकडे या विरोधात पुरावे कसे आहेत? तुम्ही माझा खोटे सर्वांसमोर सिद्ध तरी कसा करणार आहात? त्यावर मुक्ता आता खूपच चिडते आणि त्यानंतर म्हणते की हे बघ अभिषेक, एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तुझा हा खोटारडेपणा लवकरच मी सिद्ध करणार आणि कोमलशी तुझं लग्न मी होऊ देणार नाही. इनफॅक्ट तुझा जो काही हा खोटा भोळा चेहरा आहे ना, तो सगळ्यांसमोर मी आणेन. त्याच वेळेला मग आता इथे तो म्हणतो की तेच म्हणतोय मी. कसं करणार आहात तुम्ही हे सगळं? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला शक्य नाही. मी कोमलशी लग्न करणार म्हणजे करणारच. त्याच वेळेला अभिषेकला बघूनच मुक्ता हसतच म्हणते की हे बघ अभिषेक, तुला काहीही आयडिया नाही आहे तू काय केलेलं आहेस ते. तू कोणाशी पंगा घेतलायस ना, कोणत्या फॅमिलीशी पंगा घेतलायस ना, यू नेवर नो. तेव्हा तो म्हणतो की हो, मला माहिती आहे मुक्ता कोळीशी पंगा घेतलाय, बरोबर ना? तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, तू फक्त मुक्ता कोळीशी पंगा नाही घेतलायस, तर तू सागर कोळी यांच्याशी पंगा घेतलायस आणि हे खूप वाईट केलेलं आहेस तू. कारण तू चांगल्या माणसांच्या वाईटात गेलास तर तुझं मात्र काहीही खरं नाही आता. तेव्हा तो म्हणतो की अच्छा, असं म्हणताय का तुम्ही? तेव्हा मग ती म्हणते की हो, तुला माहिती नाही आहे सागर कोळी कोण आहेत ते. सागर कोळींना त्यांची फॅमिली फार महत्त्वाचं आहे, इस्पेशली त्यांच्या बहिणी. जर त्यांच्या बहिणींना कोणी काही त्रास दिला किंवा त्यांच्याबद्दल वाईट वागण्याचा प्रयत्न तरी केला तरीही सागर कोळी त्या व्यक्तीला सोडत नाहीत. त्या व्यक्तीला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आणि मग जर सागरसमोर तुझा चेहरा, खरा चेहरा आला तर मात्र तुझी काही खैर नाही. कारण काही झालं तरीही सागर कोळी हे तुला जिवंत सोडणार नाहीत. लक्षात ठेव, एक गोष्ट नक्की आहे, त्यावेळेला ना तुला कुठे तोंड दाखवायला जागा राहील, ना कुठे लपायला जागा राहणार, ना तुला स्वतःचे श्वास मोजायला जागा राहणार आणि वेळ राहणार. कारण सागर कोळी तुला तो वेळच देणार नाहीत. लक्षात ठेव, काही झालं तरीही तुझी हार ही निश्चित आहे. आणि एकदा सागरला तुझा खरा चेहरा जो काही कळलाय ना, तुझ्या चेहऱ्यामागे जो काही मुखवटा घेऊन लपलायस, तो जेव्हा खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल तेव्हा मात्र तुझं काही खरं नाही. हे जे काही तू चालवलंयस ना, ते काही संपणार नाही, मला माहिती आहे. आणि तू बाकीच्यांना कितीही खोटं खोटं दाखवण्याचा प्रयत्न कर, आमच्या घरातले सगळे, त्यांना तू खोटं दाखव की तू कसा आहेस ते. परंतु माझा तुझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही. आणि तू खरा कसा आहेस ना, ते मला चांगलंच माहिती आहे. तुझ्यासारखा घाणेरडा आणि चीप मुलगा हा आमच्या घरात घुसून आलाय, परंतु त्याला कसं बरोबर बाहेर काढायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आत्ता माझ्या हातात काही पुरावे नसतील तरीही मी मात्र तुला सोडणार नाही. तुझं खरं रूप जे काही आहे ना, ते सगळ्यांसमोर मी आणून दाखवणार म्हणजे दाखवणारच, असं आता मुक्ता हे अभिषेकला चॅलेंज करते. आणि मग आता अभिषेकला मुक्ताच्या या बोलण्याचा फार राग येत असतो. अभिषेक स्वतःच्या हाताच्या अगदी अशा मुठी करून त्या अशा दाबण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला मुक्तावर हात उचलण्याचा प्रयत्न करायचा असतो. मुक्ता त्याला मुद्दामच उकसवत असते आणि ती म्हणते की तुला काय वाटलं, तू हे सगळं करशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू? नाही नाही, तुला सगळ्या चौकासमोर सगळ्याबरोबर खोटं पाडलं आणि सगळ्यांसमोर मी तुला तुझा खरा चेहरा दाखवला नाही ना, तर मग मी नावाची मुक्ता कोळी नाही. ही गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव, रादर तू विसरू नको. कोमल साधी बोळी आहे म्हणून तू तिला फसवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी कधीही तुझ्या या सगळ्या प्रयत्नांना भुलणार नाही. तू कितीही खोटे दाखव रे, किती खोटे प्रयत्न कर, परंतु शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि तुझा हा पराजय झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि असं म्हटल्याशिवाय आता इथे सावनीच्या बाबतीत त्याला डोक्यात विचार येतो आणि तो शांत स्वतःला ठेवत असतो. परंतु मुक्ता जे काही बोलते ना, त्यामुळे त्याला खूपच राग येत असतो. अभिषेकला मुक्ता बोलते की तुला मात्र सागर तर काही सोडणार नाहीतच. तुझे हे जे काही स्वप्न आहेत ना, ती सगळी स्वप्न ही धुळीस मिळतील. तुझा स्वतःचा संसार आहे तोही उद्ध्वस्त होऊन जाईल. लक्षात ठेव, मी तुला काही जिंकू देत नसते.
असं म्हणून आता इथे अभिषेक हा मुक्ता जेव्हा पुढे निघून जाते तेव्हा तिच्यावर पेपरवेट उगारतो आणि तिला पेपरवेट तो फेकून मारणार असतो आणि त्याला आता खूप राग अनावर झालेला असतो. अगदी त्याचा हात थरथरत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता ही स्वतःची बॅग घेत असते आणि मग ती अभिषेकला म्हणते की काय काय चाललंय तुझं. त्याच वेळेला आता मुक्ता फक्त त्याच्याकडे बघत राहिलेली असते. ती त्याला काहीही बोलत नाही, कारण तिचं ते अभिषेकच्या जे काही वागण्याला ती अजिबातच घाबरत नसते. काही झालं तरीही अभिषेकचं हे जे काही वागणं आहे त्याचा तिला अजिबातच काहीही फरक पडत नसतो. आणि इथे त्याला सावनीचे वाक्य आठवतात. अभिषेकला फोनवर बोलतानाच अगोदर अलर्ट सावनीने केलेलं असतं. सावनी त्याला म्हणते की हे बघ अभिषेक, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ती मुक्ता तुझी माफी मागायला येते, परंतु एक गोष्ट की ती तुझा नक्की अपमान करण्याचा प्रयत्न करणार. ती तुझी माफी तर मागायला येणार नाहीच हे मला माहीत आहे, परंतु ती असं काहीतरी तुला घालून पाडून बोलेल, तुझा अपमान करेल. परंतु तू एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची की तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. ती मुक्ता काहीही करू शकते, ती काही कसंही वागेल, परंतु तुला एक गोष्ट लक्षात ठेव की तू तिच्या कोणत्याही वागण्याला भुलायचं नाही आणि तिच्या अपमानाला उत्तर पण द्यायचं नाही. ती अशी काहीतरी सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न करेल की तू मुद्दामच तिच्या जाळ्यात अडकला जाशील आणि तू काहीतरी आताताईपणा करून हात वगैरे उगारायला जाशील. तर तशी चूक चुकूनही करू नको, कारण ती मुक्त आहे. तिची ट्रिक असणार ही. ती या ट्रिकने तुला अडकवण्याचा प्रयत्न करणार आणि तुला अडकवल्यावर एकदा की तुझ्याबद्दल पुरावा मिळाला की मग ती मोकळी. परंतु तुला लक्षात ठेवायचं आहे की काही झालं तरी मुक्ताच्या या सगळ्या ट्रिकमध्ये तुला अडकायचे नाही आणि तू स्वतःचा हेतू साध्य करायचा आहे. तिला कळूनही दिलं नाही पाहिजेस की तुला या सगळ्याचा काहीही फरक पडत नाही. त्याच वेळेला आता इथे अभिषेक हा तिचे वाक्य आठवतो आणि स्वतः शांत होतो आणि श्वास घेत तो पेपरवट पुन्हा खाली टेबलवर ठेवून देतो. मुक्ता मात्र त्याच्याकडे बघत असते. आता अभिषेक सावनीच्या त्या बोलण्यामुळे स्वतःला शांत करून घेतो आणि म्हणत असतो की हे बघा मुक्ता, कोमल कोमल, तुम्ही म्हणाल तर कोमल माझ्याशी लग्न करायला अगदी आतुर आहे आणि काय आहे ना, तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरी कोमलचं माझ्याशी लग्न हे होणारच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि तुम्ही कायम लक्षात ठेवा की काही झालं तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण कोमलशी माझं लग्न हे निश्चित आहे आणि काही करून मी ते करणारच. तेव्हा मग मुक्ता म्हणते की गैरसमज आहे तुझा, काही केलंस तरीही तुझं लग्न ही मुक्ता कोळी होऊ देणार नाही, कारण काही झालं तरीही मी माझ्या फॅमिलीच्या आणि कोमलच्या मागे खंबीरपणे उभी आहे. हां, ती तुझ्यावर प्रेम करते कारण तिने ते आंधळं केलेलं आहे आणि तुझा खरेपणा तिच्यासमोर आलेला नाही म्हणून ती हे सगळं वागते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी हे होऊ देणार नाही. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की हे बघा मुक्ता बहिणी, तुम्हाला काय वाटतं की मी कोमलशी थोडासा इमोशनल होऊन जरी बोललो ना तरीही तिला काय वाटतं. तुम्हाला माहिती आहे मी कोमलचा फोन उचललेला नाही आहे ना, तर तिला किती वाईट वाटलं असेल. आणि तुम्ही आता जे काही मला बोललायत ना त्याने माझं तोंड ना अगदी कडू झालेलं आहे, कडू. मला वाटलं तुम्ही माझा अगदी माफी मागायला आलात म्हणून मी खूप प्रसन्न होतो आणि खूप खुश होतो, परंतु इथे येऊन तुम्ही जे काही वागलायत ना त्याने माझा मूड खूप विचित्र झाला आहे. आता काय, आता या सगळ्याची जबाबदारी कोमलला घ्यावी लागणार आहे. हा माझा जो काही मूड खराब झाला आहे ना तो कोमलला निस्तरावा लागणार आहे. हे ऐकून आता मुक्ताला राग येतो. तेव्हा मग तो म्हणतो की कसं आहे ना, मी कोमलला आता सांगेन की बाबा हे जे काही तुझी वहिनी वागली ना ते रिपेअर कर आणि माझा मूड ठीक कर. आता कोमलला मला माझं तोंड गोड करायला सांगितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मला ना साजूक तुपातला असा गोड शिरा फारच आवडतो. खरंच खूप छान आवडतो मला. त्यावेळेला आता मुक्ताला या सगळ्याशी काहीही घेणं देणं नसतं. ती फक्त त्याच्या बोलण्याकडे अगदी इग्नोर करत असते. त्यावेळेला तो म्हणतो की तुम्हाला माहिती आहे असा साजूक तुपातला मऊसूत आणि असं ड्रायफ्रूट्स घातलेला शिरा मला फार आवडतो, अगदी छान, कमाल, असं तो तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग तो म्हणतो की परंतु ना त्यामध्ये एक गोष्ट आहे की मला त्यामध्ये ना मनुके घातलेले आवडत नाहीत आणि जरी ते घातले ना तरीही ते मनुके मी अगदी असे काढून बाजूला फेकत असतो, कारण मला जी गोष्ट माझ्या आयुष्यात आवडत नाही ना ती अशी मी माझ्या बाजूला फेकून देत असतो. त्या गोष्टींना मी माझ्या आयुष्यात उभंच करत नाही. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा की ती म्हणजे की तुम्ही काहीही केलं
आणि काहीही करण्याचा प्रयत्न केलात तरीही तुम्ही माझ्या आयुष्यात आडवे आलात. तुमच्या या प्लॅनमध्ये तुम्ही जर यशस्वी होत आलात तर मी मात्र तुम्हाला अशाच प्रकारे जसं मनुके बाजूला काढून टाकतात तसंच माझ्या आयुष्यातून बाजूला फेकून देणार, असं आता सरळ तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मुक्ताला आता त्याचा खूप राग येत असतो. तो म्हणतो की मी कोमलला सांगेन बनवायला, परंतु त्यात मनुके घालू नको असंही मी त्याला सांगेन. त्याच वेळेला इथे आता मुक्ता हे गपचूप ऐकून घेत असते आणि त्याच वेळेला तो म्हणतो की हे बघा, असंच होणार आहे. कोमल माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल. तिला मी आत्ता सांगितलं तर ती आत्ता माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, कारण ती माझ्या प्रेमात आहे आणि ती काहीही करू शकते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे तर. त्याच वेळेला तो म्हणतो की हो नक्कीच, आता बघा ना मी काय केलं ते. म्हणजे तुम्हाला मी इथे येऊन माफी करायलाही भाग पाडलं. बघितलंत, तुम्ही येऊन माझी माफी मागितली. म्हणजे तुमची ती कोमल, सागर आणि इंद्रा कोळी यांच्या सगळ्यांचा माझ्यावर प्रभाव आहे आणि यांनी सगळ्यांनी माझ्या विरोधात तुमच्याबद्दल बोलून तुम्हाला इथे सॉरी बोलायला लावलं की नाही, हीच आहे माझी खरी ताकद. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघ, तू हे जे काही खोटं वागायचं ठरवलंयस ना, त्यांच्याशी जे काही खोटं वागतोयस ना, हे तुझं ते तर खरं रूप मी सगळ्यांसमोर लवकर आणणारच आहे. शिवाय तू जर पुन्हा माझ्या फॅमिलीच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करशील, माझ्या फॅमिलीला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना, तर मग मी फाडून खाईन तुला. लक्षात ठेव, काही झालं तरीही मी तुला सोडणार नाही जर माझ्या फॅमिलीला काहीही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर. तेव्हा मग आता इथे अभिषेक म्हणत असतो की ओ मुक्ता बहिणी, मला माहिती आहे की तुम्हाला आत्ता या क्षणाला काय वाटतंय ते, परंतु तुमचं हे बोलणं मी लवकरच खोटं सिद्ध करून दाखवणार आहे. कारण माझ्या घरातले तर माझ्यावर खूप प्रेम करतात, म्हणजे तुमच्या घरातली माणसं. मी काहीही केलं तरीही त्यांना माझा नेहमी खरेपणाच वाटतो. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणत असते की तू कसाही वाग, काही कर, परंतु तुझ्या या चेहऱ्यावरचा जो काही खोटा मुखवटा आहे तो मी लवकरात लवकर जेव्हा स्वतः सगळ्यांसमोर आणेन ना, तेव्हाच मी शांत बसेन. आणि हो, याची तू वाट बघू नको की हे सगळं लग्नानंतर होईल. तुझं आणि कोमलचं लग्न तर मी होऊ देणारच नाही. तुझ्या लग्नाच्या आधीच मी तुझा सगळा पर्दाफाश करेन, असं आता मुक्ता ही त्याला म्हणते. त्याच वेळेला आता तो म्हणतो की रिअली तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुम्ही माझा पर्दाफाश करू शकणार आहात? कसा करणार आहात मुक्ता वहिनी, कसा करणार आहात? काही झालं तरी तुमचे सगळे पुरावे मी नष्ट करून टाकलेले आहेत. एक 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 करून सगळे पुरावे हे नष्ट झालेले आहेत. खरंच मला आता तुमच्या सिच्युएशनवर हसायला येते. काही झालं तरीही आता माझी आणि कोमलची एंगेजमेंट ही तर झालेली आहे आणि मग आता एंगेजमेंट रिंग तो स्वतःच्या हातातून काढतो आणि म्हणजे मुक्ताच्या पायाजवळ ते एंगेजमेंट रिंग टाकतो आणि असं करून तो एक प्रकारे कोमलचा अपमानच करतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरी तुम्ही आता काहीच करू शकणार नाही, कारण सगळेजणं हे माझ्या बाजूने आहेत आणि तुम्ही एकटे आहात आणि अशाच एकट्या राहूनच तुम्ही या घराच्या बाहेर पडणार नाही याची खात्री घ्या. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ अभिषेक, तू काही करण्याचा प्रयत्न कर, कितीही आदळ आपट कर, परंतु तुझा हा हेतू मी साध्य होऊ देणार नाही. म्हणजे नाही, काही झालं तरीही कोमलचं लग्न मी तुझ्यासोबत होऊच देणार नाही, असं वारंवार मुक्ता बोलत असते. त्याच वेळेला आता अभिषेकला काय बोलावं हे काहीच कळत नाही आणि मुक्ता त्याला जाता जाता म्हणते की हे मुक्ता सागर कोळीचं चॅलेंज आहे तुला, की काही झालं तरी तुझ्या हेतूमध्ये मी तुला सफल होऊ देणार नाही. तुझं लग्न हे कोमलशी मी होऊच देणार नाही. तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणेन, तेव्हा मात्र काय करायचं हे तू ठरव, असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते. परंतु अभिषेक म्हणतो की हे बघा मुक्ता कोळी, काही झालं तरीही हा अभिषेकने आजपर्यंत तुमच्यावर पलटवार केले आहेत आणि यापुढेही करत राहणार. तुम्ही जिंकणार नाही म्हणजे नाही, असं तो ठरवतो. तर इथे मुक्ता स्वतःच्या क्लिनिकमध्ये आलेली असते आणि अभिषेकची ती वाक्य आठवून तिला खूप राग येत असतो की तुम्ही मला खोटारडं सिद्ध करणार, परंतु ते करणार कसं? पुरावे कुठे आहेत तुमच्याकडे? तुम्ही सगळ्यांसमोर मला खोटं ठरवू पाहताय, परंतु कसं ठरवणार आहात? त्याचे पुरावे काही आहेत का तुमच्याकडे? असं सारखा तो म्हणत असतो आणि ते सगळं आता तिला आठवत असतं आणि ते सगळं आठवत असताना तिची चिडचिड होते. तिथे मिहीर देखील आलेला असतो. मुक्ता म्हणते की हे सगळं काय सुरू आहे? मला ना या सगळ्याचा खूप राग येतो. तो अभिषेक राजरोसपणे त्याला जसं हवंय तसं वागतोय. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतोय. आपल्या कोमलला तो फसवतोय. परंतु मला खरंच खूप या सगळ्याचा राग येतोय.
काही करून त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचंच आहे मला. त्याच वेळेला मिहीर म्हणतो की तेच तर आहे ना वहिनी, आपल्याकडे काहीही पुरावे नाहीत म्हणून तर आपल्याला या सगळ्याचा प्रॉब्लेम होतोय. एकदा की आपल्या हातामध्ये पुरावे आले असते तर मग आपण काहीही सिद्ध करायला तयार झालो असतो. आणि कोमलच तयार नाही आहे ना या सगळ्याला. आणि कोमलचं जर काही वेडवाकडं झालं तर मात्र आपल्याला हा मॅटर अगदी डेलिकेटली सॉल्व्ह करावा लागणार आहे. त्यावेळेला मग मुक्ता चिडून म्हणते की हो ना, तेच तर आहे ना या मुलीचं. काय करावं या मुलीचं ना मला खरंच काही कळत नाही. तिला इतक्यांदा मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिला समजतच नाही आहे. मी जे काही तिला बोलते ते. ती इतकी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आहे ना की तिला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आहे. आणि मी खरंच सांगते मिहीर, जर ही मुलगी इतकी इन्व्हॉल्व नसती ना तर असं त्याचा खरा चेहरा त्याला चांगलेच कानफाडात मी वाजवली असती आणि चांगला सूड उगवला असता. तेवढ्यातच धावत धावत लकी येतो आणि लकी म्हणतो की वहिनी, माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आलेली आहे, एक सॉलिड क्लू सापडलाय आपल्याला. तेव्हा मिहीर म्हणतो की काय रे लकी, काय झालं? तेव्हा लकी म्हणतो की अरे, तुम्हाला माहिती आहे का, मगाशी ना मी खाली येत होतो, म्हणजेच इकडे यायलाच निघालो होतो, तेव्हा सोसायटीचा वॉचमन खाली बसला होता आणि त्याला मी म्हणालो की अरे अंकल, ऊपर ना टाकी फ्लो हो गई, म्हणजे मी ओव्हरफ्लो टाकी झाली असं त्याला सांगितलं. तो माझ्यावर चिडला आणि मला म्हणतो की काय तुम्ही सगळे माझी मस्करी करत असता का? प्रत्येक वेळेला मला खोटं सांगता की टाकी ओव्हरफ्लो झाली आणि मला इकडून हकलवता. नेमकं तुमचं काय चालू आहे? त्याच वेळेला मग आता मिहीर म्हणतो की म्हणजे याचा अर्थ काय, की कोणी त्याला चिडवतंय का? तेव्हा तो म्हणतो की नाही, कोणी चिडवत नाही आहे. तो सांगत होता की त्या दिवशी सावनी मॅडम पण त्याला असंच बोलून वरती पाठवलं परंतु टाकी ओव्हरफ्लो झाली नव्हती. मग आता इथे हे ऐकल्यावर लकी म्हणतो की याचा अर्थ सावनी त्या दिवशी CCTV रूमच्या इथेच होती. मला तरी वाटतंय की ती तिथे CCTV फुटेज बघण्यासाठीच गेली असणार. मिहीर म्हणतो की एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतंय की त्या दिवशी त्या वॉचमनला बाजूला करून ती ते CCTV फुटेजेस बघायला गेली होती. मग मुक्ता म्हणते की बरोबर, त्या वॉचमनला तिने बाजूला केलं आणि आम्ही जायच्या अगोदरच तिने ते सगळं CCTV फुटेज फॉर्मॅट केलं जेणेकरून त्यामधले काहीही व्हिडिओज दिसायला नकोत. बरोबर, म्हणजे आम्ही जाण्याच्या अगोदर तिने ते सगळे काही व्हिडिओ डिलीट करून टाकले होते की त्याचे काहीही पुरावे मागे पडायला नको म्हणून. म्हणजेच सावनी. येस, पुन्हा हे सगळं सावनीनेच घडवून आणलेलं आहे. आता हे सगळं तिला कळतं आणि तेवढ्यातच आता मिहीर म्हणतो परंतु अभिषेक आणि सावनी या दोघांचा काय संबंध असेल नक्की कळायला मार्ग नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की याचंही सगळं शोधावं लागेल. ती सावनी मुळात बदललीच नाही. त्याच वेळेला इथे आता हे सगळं सावनीनेच घडवून आणलेलं आहे असं मुक्ता त्या दोघांनाही सांगते. त्याच वेळेला इथे आता लकी आणि मिहीर दोघंही म्हणतात की बरोबर, हे सगळं सावनीनेच घडवून आणलेलं आहे. अगोदरही आम्हाला त्या सावनीवर कधीच विश्वास नव्हता. मिहीर म्हणतो की हो, मलाही ती अगोदरपासून कधीच पटलं नव्हतं. लकी म्हणतो की हो, ती या घरात राहते ते मलाही नाही आवडत, परंतु काय करणार? तेव्हा मग आता दोघंजणही अगदी वेगळ्याच नजरेने मुक्ताकडे बघायला लागतात. मुक्ता म्हणते की येस, बरोबर आहे तुमचं. सावनी कधीही विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. शेवटी कुत्र्याचं शेपूट ते वाकडंच राहणार. आणि हो, यावेळेला मात्र मी एक्सेप्ट करते की चूक माझी झाली. मी सावनीवर विश्वास ठेवला. तिच्यावर विश्वास ठेवून मी तिला आपल्या घरामध्ये राहायला जागा दिली. परंतु नाही, तो माझं सगळ्यात मोठी हार होती. कारण सावनी कधीही चांगलं वागू शकत नाही. मला आतापर्यंत वाटत होतं की ती सुधारली आहे, परंतु नाही, ती हे सगळं करते. म्हणजे अभिषेक आणि सावनी एकत्र करतायत का? त्याच वेळेला आता इथे लकी चिडतो. लकी म्हणतो की हे बघ, मला आता कधीही तो समोर अभिषेक येऊ दे, बघ मी याचा मुस्काटच फोडून काढतो. माझ्या बहिणीला फसवण्याचा तो प्रयत्न करत आहे ना, त्याला मी जिवंत सोडणार नाही. मिहीर म्हणतो की हे बघ लकी, शांत हो. असं आताताईपणाने आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अगदी सावकाशीने आणि शांततेत घ्यायचा आहे. तू शांत हो. अगोदर तरी आपल्याला त्या दोघांच्या विरोधात पुरावे शोधले पाहिजे. मुक्ता म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतोय मिहीर. आता एक काम करा, तुम्ही दोघं जा, मग नंतर मी बघते काय करायचं. आता दोघंजणही तिथून निघून जातात आणि मुक्ताला मात्र खूप स्ट्रेस आलेला असतो. काय करायचं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा याचं आता सगळं टेन्शन मुक्ताने घेतलेलं असतं. आणि मुक्ता डोक्याला हात लावून तिथेच तिच्या खुर्चीवर क्लिनिकमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच आई गं असं म्हणून एक पेशंट येतो आणि मुक्ता पटकन उठून बसते. आणि तेवढ्यातच आता सागर तिथे आलेला असतो आणि सागर त्या तिथे जिथे टीथ रिपेअर करतात, म्हणजेच टीथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तिथे जाऊन झोपतो. मुक्ता म्हणते की काय झालं तुम्हाला,
तो म्हणतो की आई गं माझी दाढ दुखते असं म्हणून आता तो हसायला लागतो. मुक्ता त्याच्या गालाला हात लावते. तेवढ्यातच आता इथे मुक्ता गाल हात लावल्याबरोबर सागर गालावरून हात काढतो आणि म्हणतो की हा बघा आई गं खरंच माझा हात दुखत आहे. अहो गाल नाही माझा हात दुखतोय म्हणून मी इथे ट्रीटमेंटसाठी आलो. अहो तुम्हाला माहिती आहे का माझं नशीब किती खराब आहे. अशी मारकुटी बायको मिळाली मला, खूप मारते ती मला. असं म्हटल्यावर आता मुक्ता हसायला लागते. मुक्ता म्हणते की सागर हे काय बोलताय तुम्ही, मारकुटी वगैरे. तेव्हा मग सागर म्हणतो की मग काय बोलणार काय मग आणखी दुसरं. कधी पेपर फोल्ड करून मारते, तर कधी काय म्हणावं दुसऱ्याच कपड्यांनी मारेल, तर कधी ड्रॉवरमध्येच हात चिमटवून टाकते. काय करते ना तिचं तिलाच कळत नाही. तेव्हा मग आता याच्यावर मी इलाज करण्यासाठी इथं आलो आहे. बरं परंतु तुम्ही माझे डॉक्टर आहात, तुम्ही माझे देव, तुम्ही माझ्यावर इलाज कराल म्हणून मी इथे आलोय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बरं चला मग आपण इलाज करूया, बघूया याच्यावर काही मार्ग सापडतोय का. तेव्हा मग हातात आता मुक्ता कैची घेते. सागर म्हणतो की हो हे काही करू नका, कैची बेची हे सगळं असं बाजूला ठेवून द्या तुम्ही. परंतु खरंच तुम्हाला तर काहीच कळणार नाही मला काय म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतकं सगळं माझ्या बाबतीत घडतं, परंतु ना काय चाललं आहे ना सध्या माझ्या बायकोचं मला कळतच नाही. ती जसं काही वागण्याचा प्रयत्न करते ना मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. ऐका ना मुक्ता प्लीज माझं काय म्हणणं आहे ते तरी तुम्ही समजून घ्या. आता मुक्ता हसायला लागते. मुक्ता म्हणते की सागर तुमचं काय चाललेलं आहे, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा मग सागर म्हणतो की हो मुक्ता मग मला सांगितलंच पाहिजे ना, तुम्ही माझी बायको आहात तर मला ज्या काही गोष्टी सांगायच्यात त्या मी तुम्हालाच तर येऊन सांगणार आहे ना, बाकी कोणाला काही सांगणार आहे का मी. असं म्हणून आता सागर हा मुक्ताकडे हसत बघत असतो. आता मुक्ता हसते आणि म्हणते की सागर हे बघा तुमची जे काही दुःख आहेत ना, जे काही त्रास आहेत ना, ठीक आहे मी तुम्हाला त्याच्यावर एक इलाज सांगू का. तुम्ही ना आता इथून निघा आणि थेट घरी जा. ज्या तुमच्या मम्मी आहेत ना इंद्रा कोळी, त्यांना असाच तुम्ही ऐ गं असा आवाज काढून दाखवा. मग त्यांना असा आवाज काढून दाखवलं ना की त्या सागऱ्या माझा सागऱ्या असं म्हणत म्हणत पळत येणार आणि मग तुमच्या हाताला व्यवस्थित ते सगळं काही औषध करून देणार. कळलं तुम्हाला. आता असं सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यावेळेला मुक्ता त्याला उठायला सांगत असते आणि म्हणते की सागर तुमचं आता इथे खोटे पेशंट म्हणून तुम्ही येते आहात, परंतु बाहेर माझे काही खरे पेशंटही आहेत, त्यांना खरंच माझी गरज आहे आणि ते कळवळत आहेत, म्हणून प्लीज तुम्ही चला. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता ऐका ना, मी दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीवर बोलण्यासाठी इथे आलेलो आहे. मग सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही जे काही आज अभिषेकची माफी मागितली ते मला अजिबात नाही आवडलं, मला नाही पटलं ते. हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. मुक्ता म्हणते की हे बघा सागर मला कळतंय की तुम्हाला काय वाटते ते, परंतु मी तुम्हाला सांगितलंय ना की आपल्या माणसांसाठी जे काही केलं तर ते असं वाईट वाटून घ्यायचं नसतं. मी आपल्या घरातल्या माणसांसाठी आपल्या माणसांसाठी जर आपण कोणासमोर जिंकलो तर त्याच्यामध्ये गैर काही वाटत नाही मला आणि माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीच नाही. कारण मी जर माफी मागितली तर मी लहान होणार नाही, परंतु आपल्या घरातल्या माणसांचा आनंद जपला गेला पाहिजे इतकंच आपल्याला वाटतं, बरोबर ना. मग त्यासाठी इतकं केलं तर काहीच नाही. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता असं नाही, परंतु तुमचं जे काही वागणं आहे ना, तुम्ही जे काही वागलात ते मला अजिबात थोडंफार खटकलं. कारण जे काही त्याची माफी मागितली ते मला नाही आवडलं. तुम्ही कोणापुढे अशी माफी मागाल ते मला नाही आवडलं. परंतु ठीक आहे जाऊ दे, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा मुक्ता विचार करते की हो लवकरात लवकर त्या घाणीला आपल्या आयुष्यातून मला बाहेर काढायचे आहे. तर आता इथे मुक्ता घरी आलेली असते आणि मुक्ता आल्याबरोबर आता इथे तिला कोमल बघून खूप खुश होते आणि कोमल म्हणते की वहिनी मला अभिषेकचा कॉल आला होता. तेव्हा मग आता मुक्ता विचार करते की बरोबर आता हे सगळं घडलं की ह्याने कॉल केला असणार मला, म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी बोलायला. तेव्हा मग ती म्हणते की तो ना माझ्यावर खूप चिडलेला होता आणि माझ्यावर रागवत होता. तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं की माझा राग याने हिच्यावर तर नाही काढला ना. तेव्हा मग तो काय बोलला असं मुक्ता विचारते. मग त्याच वेळेला आता इथे मुक्ताला ती म्हणते की वहिनी अगं तसं नाही, तो माझ्यावर चिडला कारण त्याला वाईट वाटलं, तू त्याची माफी मागितली. तो मला म्हणत होता की अगं मुक्ता वहिनी इतक्या मोठ्या आहेत आणि मी इतका लहान आहे, मी माझी अशी माफी मागितलेली मला अजिबातच नाही आवडलं. खरंच हे सगळं खूप चुकीचं केलं त्यांनी, मला तर हे अजिबात पटलेलं नाही आहे. वहिनी अगं त्याबद्दल त्याला किती वाईट वाटलं म्हणून तो मला म्हणत होता की तू उगीचच मुक्ता वहिनीला माझी माफी मागायला लावलीस ते. त्याच वेळेला इथे बाजूला सावनी बसलेली असते आणि सावनी बसलेली असताना हे सगळं तिला आठवतं की तिने कशाप्रकारे पुन्हा अभिषेकची भेट घेतली होती आणि अभिषेकच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याला समजावलेलं होतं की तू हे जे काही वागतोय ना ते खूप चुकीचं वागतोय. अरे मूर्खा तुला कळतंय का, जर तुला त्या
तिच्यावर पेपरवेट फेकून मारावासाच वाटत होता, तर मग फेकून मारायचा होतास ना तू. अरे एकदाच तिच्या डोक्यात फेकून मारलं असतंस तर डोक्याला काहीतरी जखम तरी झाली असती, डोकं चालायचं तरी बंद पडलं असतं. इतक्या सगळ्या गोष्टीने डोकं चालवत असते नुसती. मी तर म्हणते की तू ते करायलाच हवं होतं. आता तू काय करणार आहेस? मुक्ताने तुझी माफी मागितली, आता इथून पुढे तुझ्या डोक्यामध्ये काय आहे? तेव्हा तो म्हणतो की काहीच नाही. मग आता इथे ती म्हणते की एक काम करायचं आहे तुला, एक काम कर, ते म्हणजे की तू आत्ताच्या त्या कोमलला फोन लाव आणि तिला सरळ सरळ सांग की मुक्ता वहिनीने जी काही तुझी माफी मागितलेली आहे ना ती तुला अजिबात आवडली नाही. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो लावतो फोन. ती म्हणते की चल लगेच कर, लवकर कर आणि फोन स्पीकरला टाक. त्याच वेळेला आता तो तिला फोन लावतो. कोमल म्हणत असते की अरे काय अभिषेक, अरे कुठे आहेस तू? किती वेळ वाट बघितली मी तुझी, आहेस कुठेतरी तू? किती फोन केले तुला, किती कॉल केले, परंतु एकही फोन तू उचलायला तयार नाहीस. बरं मला सांग की मुक्ता वहिनी तिकडे आली होती का? मुक्ता वहिनी तुझ्याशी बोलली का? त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की हो हो, मुक्ता वहिनी इथे माझ्याशी भेटायला आल्या होत्या, त्यांनी माझी माफी मागितली आणि पण मला नाही हे अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा मग ती म्हणते की काय म्हणजे तुला काय बोलायचं आहे? तेव्हा तो म्हणतो की अगं मुक्तावहिनीने माझी माफी का मागितली? तू तिला माफी का मागायला लावली? अगं मी किती लहान आहे त्यांच्यापेक्षा आणि त्यांचं शिक्षण, त्यांचं एज्युकेशन सगळ्याच बाबतीत ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, शिवाय वयानेही सिनियर आहेत. अशा व्यक्तीला तू माझी माफी मागायला लावली. मला ना हे अजिबात पटलेलं नाही. अगं, माझ्या मनातला जो काही गैरसमज होता तो तर दूर कधीच गेला. परंतु मुक्ताबाईनी आहेत त्यांना माफी मागायला लावायची नव्हती मला. मला फक्त त्यांचा विश्वास आणि त्यांचा जो काही गैरसमज आहे तो लांब करायचा होता. म्हणूनच आता माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी हे करायला त्यांना मी सांगत होतो, बाकी काही नाही. परंतु त्यांचा आता हा माझ्यासमोरचा गैरसमज तो दूर झालाय, ते मला खरंच खूप बरं वाटलंय. आणि परंतु तू मला पुन्हा असं धर्मसंकटात टाकत जाऊ नको. ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तू क्लिअर कर, परंतु कोणालाही माफी मागायला लावू नको. फायनली आपण सगळी फॅमिली आहोत आणि फॅमिलीमध्ये असं कोणी कोणाची माफी मागते ना ते मला अजिबात आवडत नाही. म्हणूनच प्लीज तू आता समजून घे. तेव्हा मात्र ती खूप खुश झालेली असते आणि अभिषेक मी तुझं काय करू असं ती त्याला म्हणालेली असते. तेव्हा अभिषेक तिला म्हणतो की काही करू नकोस, फक्त माझ्याशी लग्न कर. आणि कोमल मलाही तुझ्या गळ्यामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र लवकरच बांधायचं आहे, त्याच्या तयारीला लाग. चला आता लवकरच तयारीला लाग, असं म्हणून तो तिचा फोन ठेवतो. आणि त्यानंतर आता सावनीला ते सगळं आठवतं. मुक्ता म्हणते की व्हेरी स्मार्ट आहे हा, हाला माहिती आहे की आता हे माझी माफी मागायला मुद्दाम सिच्युएशन क्रिएट केली आणि नंतर कोमलसमोर असं दाखवतोय की मी स्वतः किती महान आहे, माफी मागितलेली मला आवडली नाही अँड ऑल. परंतु नाही, काहीही झालं तरीही या माणसाचा जो काही खरा चेहरा आहे ना तो मला लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचाच आहे आणि मला चैन पडणार नाही. त्याच वेळेला आता इथे कोमल म्हणते की वहिनी तू जी काही माफी मागितली ना त्याला नाही आवडलं आणि म्हणूनच आता वहिनी प्लीज तू मला माफ कर. जी काही सिच्युएशन क्रिएट झाली आणि तुला हे सगळं करावं लागलं त्यासाठी प्लीज मला माफ कर. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघ कोमल, असा कोणताही चुकीचा विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता कोमल म्हणते की वहिनी मला ना तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. त्याच वेळेला आता मुक्ताची बॅग ती बाजूला ठेवून देते आणि म्हणते की वहिनी चल मी तुला एक सरप्राईज दाखवते. आता सावनी बघतच राहते की ही नेमकं काय करत आहे. म्हणून आता मुक्ताला धरूनच ती किचनमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की सरप्राईज, हे बघ मी शिरा बनवलाय. तेव्हा मुक्ता म्हणते की काय, आज अचानक शिरा कसा काय? तेव्हा ती म्हणते की अभिषेकला ना हा गोडाचा शिरा खूप आवडतो. आता हे म्हटल्यावर मुक्ताला आता राग येतो. मुक्ताला ती म्हणते की अभिषेकने मला सांगितलेलं की मला आज गोडाचा शिरा हवा आहे, आज सगळं काही व्यवस्थित झालं, गोड झालं, म्हणून त्याने गोडाचा शिरा बनवायला सांगितला होता. आता मात्र इथे मुक्ताला त्याचा खूप राग येत असतो आणि मुक्ताला त्याची वाक्य आठवत असतात की या गोडाच्या शिरामध्ये मनुके मला घालायला आवडत नाहीत. एपिसोडचा भाग 2 थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.